हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सायमल्टेनियस इक्वेशन आपण एलिमिनेशन मेथडने कसं सॉल्व्ह करू शकतो. आज आपण बघू सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसं सोडवायचं. एक्झाम्पल दिले, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. पहिले इक्वेशन x + y = 4, सेकंड 2x - y = 2. दोन टेबल तयार करून घ्यायचे. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला पाहिजे x चे आणि y चे कोऑर्डिनेट्स. त्यासाठी आपल्याला दोन टेबल तयार करून घ्यायचे दोन इक्वेशनसाठी आणि कॅल्क्युलेशन करायचं. पहिल्यांदा कन्सिडर करायचं पहिलं इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन x + y = 4. आता इथं काय करायचं आपल्याला, x किंवा y ची व्हॅल्यू अज्युम करायची आणि त्यावरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. आपण x अज्युम करू आणि y ची व्हॅल्यू काढू. त्यासाठी आपण काय करू, y चं इक्वेशन तयार करून घेऊ. ते इक्वेशन होईल y = 4x शिफ्ट केल्यानंतर होईल -x. आता आपल्याला काय करायचंय, x ची व्हॅल्यू अज्युम करायची, ती याच्यामध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. तर आपण पहिल्यांदा घेऊ x = 0. x = 0 घेतल्यानंतर y किती येईल, तर y येईल y = 4 - x ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर y मिळाला, y = 4. त्या दोन व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायच्या आहे. इथे x, इथं y आणि इथं ते पॉइंट्स x, y. x कोऑर्डिनेट्स आपण घेतला होता 0 आणि y घेतलाय आपण, y त्यावरून मिळालाय 4. तर पॉइंट होईल 0, 4. सेकंड x घेऊ आपण, x = 1. तर y काय होईल, y = 4 - x ची व्हॅल्यू पुट करायची इथं 1. तर y होईल y = 3. x आपण घेतला होता 1, तर y चा कोऑर्डिनेट मिळाला 3. म्हणजेच पॉइंट भेटला आपल्याला 1, 3. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन, x = 2, y = 4 - x 2 पुट केल्यानंतर होईल 4 - 2. y = 4 - 2 = 2. x आपण 2 घेतला तर y कोऑर्डिनेट्स मिळाला आपल्याला 2. तर पॉइंट होईल 2, 2. हे कॅल्क्युलेशन झाले फर्स्ट इक्वेशनसाठी. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू सेकंड इक्वेशनसाठी. सेकंड इक्वेशन 2x - y = 2. इक्वेशन लिहून घ्यायचं, 2x - y = 2. या इक्वेशन वरून आपण y ची व्हॅल्यू काढू आणि y ची व्हॅल्यू काढल्यानंतर x ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करू तर y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तर y ची व्हॅल्यू काय होईल, -y = 2. 2x प्लस होता, शिफ्ट केल्यानंतर होईल -2x, मायनस शिफ्ट केल्यानंतर होईल y = +2x - 2. त्यानंतर फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण अज्युम करू x आपण 0 घेऊ, x = 0. तर y ची किंमत येईल y = 2 × 0 - 2. y = 2 × 0 = 0 - 2. अशी y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -2. x कोऑर्डिनेट आपण घेतला होता 0, x, y आणि पॉइंट x, y. x कोऑर्डिनेट आपण 0 घेतला, त्यावेळेस y किती मिळाला, -2 आणि पॉइंट आला 0, 2. त्यानंतर दुसरं कॅल्क्युलेशन, x आपण पुट करू 1. तर y ची व्हॅल्यू होईल y = 2 × 1 - 2 2 × 1 2 - 2 0. आपण x कोऑर्डिनेट घेतला होता 1, तर y कोऑर्डिनेट किती मिळाला, 0. पॉइंट होईल 1, 0. त्यानंतर तिसरं कॅल्क्युलेशन, x आपण घेऊ आता 2. तर y ची व्हॅल्यू होईल y = 2 × 2 - 2 2 × 2 4 - 2 2. आपण x घेतलाय 2, तर y कोऑर्डिनेट मिळाला 2. पॉइंट होईल 2, 2. अशा पद्धतीने सेकंड टेबल पण आपण तयार करून घेतलंय. त्यानंतर हे कोऑर्डिनेट्स आपण ग्राफवर दाखवणार आहे. ग्राफ पेपरवर सुरुवातीला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचं आहे. एक्स ॲक्सिसवर +1 2 3 4 ह्या साईडला आणि -1 2 3 4 ह्या साईडला असेल. वाय ॲक्सिसवर +1 2 3 4 वरच्या बाजूला आणि -1 -2 -3 ह्या साईडला असेल. त्यानंतर आपल्याला स्केल लिहायचं आहे वरती. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1. स्केल लिहिल्यानंतर आपल्याला पॉईंट दाखवायचे. पहिल्या इक्वेशनसाठी आपण जे पॉईंट फाइंड केले होते ते पॉईंट आपल्याला शो करायचे. पहिला पॉईंट आहे 0,4, तो इथं असेल. त्यानंतर दुसरा पॉईंट 1,3, तिसरा पॉईंट 2,2. या तिन्ही पण पॉईंट्समधून जाणारी आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे.
त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट्स आपल्याला शो करायचे. पहिला पॉईंट 0,-2 तो इथं असेल. त्यानंतर दुसरा पॉईंट 1,0 इथं असेल आणि तिसरा पॉईंट 2,2 इथं असेल. या तिन्ही पण पॉईंट्समधून जाणारी लाईन काढून घ्यायची आहे. आता ह्या दोन लाईन्स एक ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे. इंटरसेक्टिंग पॉईंट्स असणारे सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आणि इंटरसेक्टिंग पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आहे 2,2. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज 2,2. अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल एक्झाम्पल सोडवायचे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.